सगळ्यात आधी तर मला आभार मानायचे शाळेचे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे. मी विद्या चव्हाण आणि मी आत्ता श्रावणधारा ही शीर्षक असणारी कविता सादर करते. अस्मानीच्या गर्दपटातून झरझर झरती आणि उतरती अलगद येऊनी अवनीवरती श्रावणधारा. रंग गंधले गंध रंगले सरसर झरता निळा इतल्या कृष्ण घनांचे गुज बोलती श्रावणधारा. उनाड वारा अल्लड अवखळ गर्द दाटल्या पारंब्यातून लपंडाव गुंगून खेळती श्रावणधारा. ढळणारी बट नाजूक हाती कानामागे उगाच खेचत गालावर खळी हळूच खुलवती श्रावणधारा. कधी सरसरत्या कधी थरथरत्या कधी डोळ्यांतून कधी पाण्याविन. कधी सरसरत्या कधी थरथरत्या कधी डोळ्यांतून कधी पाण्याविन मन गाभारी सदैव ऋणझुण श्रावणधारा. गतकाळांच्या त्या वेळांच्या दिल्या घेतल्या स्वर शब्दांच्या सुखदुःखांच्या आठवणींच्या घागर भरती श्रावणधारा. श्वासांचे वाऱ्याशी हितगुज रंगांची अंगांगी उधळण इंद्रधनुचे गगनी तोरण चैतन्याच्या रेशीमधारा केवळ उरती श्रावणधारा. तना मनातील तरल भावना ओठांवर गाण्याची सरगम हातावर चांदवा मेहंदीचा आयुष्याचं उल्हसित बनवती श्रावणधारा. अस्मानीच्या गर्दपटातून झरझर झरती आणि उतरती अलगद येऊनी अवनीवरती श्रावणधारा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझी विद्या चव्हाण माझं नाव आहे. ही माझी स्वरचित कविता आहे विद्या चव्हाण आणि या संधीबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ताईंची अजून एक कविता मागे सुद्धा प्रदर्शनात मांडली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी जाताना नक्की ती वाचून जावी. मागे उभे असलेल्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी बसून घ्या. थोडासा गोंधळ होतोय इथे. सादर करणारे सगळेजण नवीनच आहेत, त्याच्यामुळे आपण सगळेजण सहकार्य करूयात. वा ताई, खूप छान कविता होती तुमची. निसर्गाचे आणि श्रावणाचे रंग पुढे उलगडणार आहेत सुनीता काळे आपल्या स्वरचित कवितेतून. सर्व सहभागी कलाकारांना विनंती करून ठेवते की आपल्या सादरीकरणाचा आनंद घ्याच, पण त्याचबरोबर इतर कलाकारांच्या सादरीकरणाला सुद्धा तेवढ्याच उत्साहाने प्रोत्साहन द्या आणि कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ थांबा. सादर करत आहेत सुनीता ताई काळे. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी पालक संघाचे खूप खूप आभार, कारण त्यांनी सर्व वयोगटातल्या पालकांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. श्रावणधाराचा अतिशय सुंदर अशा ह्या कार्यक्रमामध्ये कविता वाचनासाठी मी सौ सुनीता काळे. कवितेचे नाव आहे वर्षा राणी. माझ्या या कवितेमध्ये वैशाख वणवा पेटलेला असतो आणि नंतर पावसाला सुरुवात होते. तिथपासून ते भाद्रपदानंतर जवळजवळ पावसाला निरोपच असतो. परतीच्या मार्गावर पाऊस असतो. अतिशय थोडक्या शब्दांमध्ये या 3-4 महिन्यांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कविता आहे वर्षा राणी. वैशाख वणवा असह्य झाला, बळीराजाही एक टक लावून बसला. खग जनही तहानेने व्याकुळ झाले. या ठिकाणी खग म्हणजे पक्षी आणि जन म्हणजे सर्वच जनता. खग जनही तहानेने व्याकुळ झाले अन अखेर आषाढाने वर्षा राणीचे स्वागत केले. वर्षा राणी पहा किती थाटात आली आहे.
वर्षा राणीचा बाई थाटच निराळा, वर्षा राणीचा बाई थाटच निराळा, टपटप छमछम गडगडाट करत मोठ्याच तोऱ्यात नाचतच आली. टपटप छमछम गडगडाट करत मोठ्याच तोऱ्यात नाचतच आली. आणि सारी भूमाय जणू हिरवा शालूच न्याली, जणू हिरवा शालूच ल्याली. आता वर्षा राणी सोबत कोण आलंय पहा. आता पाठोपाठ श्रावण राजाही आला. पाठोपाठ आता श्रावण राजाही आला. आता श्रावणाचा थाट पहा. श्रावणाच्या थाटात आहे मोठा गोडवा. वर्षा राणी सोबत खेळतो लपंडाव सारखा. ऊन पावसाचा खेळ असतो श्रावण महिन्यात, म्हणून वर्षा राणी सोबत खेळतो लपंडाव सारखा. सणवारही झाले, पेरण्याही झाल्या, सणवारही झाले, पेरण्याही झाल्या, आणि आता भादवबुवा सुद्धा आले. भादवबुवा म्हणजे भाद्रपद महिना. भादवबुवा सुद्धा आले. बापरे, भादवबुवांचा तर मोठाच रुबाब. गौरी अन गणपती बसतात दिमाखात. भादवबुवांचा तर मोठाच रुबाब. गौरी अन गणपती बसतात दिमाखात. वर्षा राणी संगे दंग सारेच अगदी जोशात. कारण पाऊस कमी असो जास्त असो, भाद्रपद महिन्यात गणपतीबरोबर सगळे जोशातच असतात. आता भादवबुवा वर्षा राणीला निरोपात काय म्हणतात. वर्षा राणी, आपण आता भेटूया पुढील वर्षात. आपण आता भेटूया पुढील वर्षात. बाय बाय वर्षा राणी, बाय बाय वर्षा राणी, बाय बाय. धन्यवाद. ताईंनी खूपच छान सादरीकरण केलं आहे. तर त्यानंतर निसर्गाने हिरवीगार शाल पांघरली आहे. सर्वत्र वातावरण थंडगार झालेलं आहे. वातावरणात एक छान सुगंध पसरलेला आहे. ह्याच निसर्गाचे वर्णन ऐकूया डॉक्टर स्वप्नील शिरोडे यांच्या गाण्यातून. हॅलो हॅलो. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणार हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाल्या मनी छेडलेल्या, शहरलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दळवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे.
फांदीच्या अंगावरती चिमणी ही चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोय रे. हा गाव माझा जुन्या आठवांचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा, ढगात उरले पाऊस गाणे सगळे साठवावे. हे 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 वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दळवणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी बाजरे. बेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला गोंदणारी, ही धुंद नाती गंधावणारी, पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दळवणारे. थँक्यू सो मच. आपण सगळेजण एका कुटुंबाचा भाग आहोत आणि आपल्यातीलच काही कलाकार सादर करत आहेत, तर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. आपण सरांसाठी टाळ्या घेऊयात. फार वर्षापूर्वी झी मराठीवरील एका मालिकेचे शीर्षक गीत खूप गाजले होते. ते गीत घेऊन आठवणी जागवण्यासाठी येत आहेत सौ वृषाली कुलकर्णी. नमस्कार, मी सौ वृषाली कुंदन कुलकर्णी. श्रावणधारा या कार्यक्रमाचं हे सलग तिसरं वर्ष आहे आणि श्रावणधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाण्याची संधी दिली, त्याबद्दल शाळेचे पालक महासंघाचे आणि ह्या कार्यक्रमात म्हणजे ह्या वर्षीच्या सादरीकरणासाठी माधवीताईंचे खूप खूप आभार व्यक्त करून मी माझं सादरीकरण सादर करते. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, पुकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. धन्यवाद.
सगळ्यांना वादळवाट या मालिकेची आठवण झालीच असेल. यानंतर येस पाटील यांना मी त्यांच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करते. आलेत का दादा? ॲक्च्युली इथे सांगितलं नाही आणि व्यासपीठाच्या मागे ते आलेले नाही आहेत. ठीक आहे. यानंतर सौ अर्चनाताई भंडारकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे गायन सादर करावं. त्यापूर्वी मला एक खूप छान गोष्ट सांगायची आहे की आत्ता ह्या जे काही आपण श्रावणधारा ऐकतोय, बाहेर पावसाने श्रावणाच्या धारा बरसवायला सुरुवात केली. एकदा टाळ्या वाजवू द्या. आपल्या कलेनीच बहुतेक पावसाला यायला भाग पाडला असेल. अर्चनाताई. श्रावणधारा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन, पालक, रसिक कलाकार या सर्वांना अर्चनाचा सस्नेह नमस्कार. या कार्यक्रमासाठी मी कविता सादर करीत आहे श्रावणसरी. श्रावणात येती रिमझिम पाऊस धारा, श्रावणात येती रिमझिम पाऊस धारा, भूमीवरती शिंपित आनंद हो सारा, भूमीवरती शिंपित आनंद हो सारा. अंधाऱ्या अवकाशी भीतीचा वारा, अंधाऱ्या अवकाशी भीतीचा वारा, काळ्या ढगांशी तरीही चमकतो स्वप्नांचा तारा. आकाशी सोनेरी ऊन पावसाचा जणू खेळ असे हो सुरू, आकाशी सोनेरी ऊन पावसाचा जणू खेळ असे हो सुरू. मनास वाटे आपणही व्हावे इंद्रधनू, जगतामध्ये जगतामध्ये नित्य चिमक सप्तरंग भरू. हिरवा शालू अवनी घेते नेसून, हिरवा शालू अवनी घेते नेसून, निसर्ग त्यावर सजवी आभूषण. पाना फुला